नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. SSC आणि HSC बोर्ड पुणे यांच्याकडून आपल्याला माहिती आलेली आहे की 10वी-12वी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 च्या वेळापत्रकाबाबत किंवा तारखांबाबत माहिती आपल्याला आलेली आहे. 10th and 12th सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जून-जुलै 2026. YouTube वरती हा व्हिडिओ शोधायचा असेल तर नंबर आहे PS कॉमर्स स्पेस 12024. तर या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी मार्च 2026 मध्ये फेल झालेले आहेत, नापास झालेले आहेत, त्यांच्यासाठी बोर्डानं ही परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये पुन्हा लगेच ठेवलेली आहे. कारण लवकर परीक्षा घेतल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना पास जर झाले तर त्यांना पुढच्या वर्षामध्ये किंवा 11वीला 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वीला आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना FY साठी प्रवेश त्या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पत्रामध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाने आपल्याला परीक्षेबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण आता सविस्तरपणे पाहूया. दिनांक 12/5/2026 म्हणजे 12 मे 2026 हे पत्र आहे. प्रतिविभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे. विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 च्या वेळापत्रकाबाबत. म्हणजे जे विद्यार्थी मार्च 2026 मध्ये नापास झालेले आहेत 10वी-12वीचे, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर त्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतचं हे पत्र आहे. तर पुढे पाहूया आपण. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की मंडळामार्फत जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी पुरवणी परीक्षेची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली असून त्यानुसार लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी आयोजित करण्यात येणार आहे. तर तपशील दिलेला आहे 12वी आणि इकडे 10वी आहे. पहिली परीक्षा आता लेखी परीक्षा आहे. मंगळवार दिनांक 16 जून 2026 सुरू होणार, तर ते बुधवार दिनांक 8 जुलै 2026 पर्यंत ती चालू असणार आहे. त्यानंतर 10वीची मंगळवार दिनांक 16 जून 2026 ला सुरू होईल, तर ते मंगळवार दिनांक 30 जून 2026 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा, त्याचाही कालावधी आपल्याला मंगळवार 16 जून पासून तर बुधवारी 8 जुलै 2026 पर्यंत दिलेला आहे. माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिका परीक्षेसह हा वेळ आपल्याला तारखा आपल्याला दिलेल्या आहे. 10वीसाठी 16 जून ते 30 जून 2026 या तारखा आहे. दिव्यांगांची सुद्धा परीक्षा, त्याचा डेट्स आपल्याला दिलेले आहेत, तारखा दिलेल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता 10वी साठीच आहे, त्यामुळे 10वीच्या कॉलममध्ये पहा. मंगळवार दिनांक 16 जून 2026 ते गुरुवार दिनांक 25 जून 2026 या कालावधीमध्ये ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी इयत्ता 10वी व 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार केंद्रावर घेतली जात होती. तथापि त्यामध्ये बदल करण्यात येऊन जून-जुलै 2026 च्या 10वी व 12वीची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा देखील संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घेण्यात यावी. याबाबतचं संदर्भ पत्र या ठिकाणी दिनांक 26/12/2023 नुसार सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आलेलं आहे. तर आता दिव्यांगांबद्दलचे जे पेपर आहे त्याबद्दलची खाली आपल्याला परिशिष्टामध्ये माहिती दिलेली आहे. परिशिष्टामध्ये पहा काय दिलंय. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 प्रविष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषय योजनेपैकी कार्यशिक्षण विषय लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक तर यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पेपरचे क्रमांक दिलेले आहेत आणि विषयाचं नाव दिलंय. तो पेपर किती, कोणत्या वारी आहे, कोणत्या तारखेला आहे आणि सकाळी आहे का दुपारी, याबाबतची माहिती आपल्याला दिसते आहे. तर पहिला पेपर आहे J1 चा घरगुती विद्युत उपकरणे, इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस, मंगळवारी 16/6/2026 दुपारी. दुसरा पेपर आहे J5 चा दूध व दुधाचे पदार्थ, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, बुधवारी 17/6/2026 दुपारी. तिसरा पेपर आहे J9 किंवा J9 हस्तभरत काम, हँड एम्ब्रॉयडरी,
गुरुवारी 18/6/2026 दुपारी. चौथा पेपर आहे K1 शिवण यंत्राद्वारे शिलाई व शिवण यंत्रांची निगा व दुरुस्ती, स्टिचिंग विथ सेविंग मशीन्स अँड इट्स रिपेरिंग अँड मेंटेनन्स, शुक्रवारी आहे 19/6/2026 दुपारी आहे. नंतरचा आहे पाचवा पेपर K5 टाकाऊ वस्तूंपासून सौंदर्य कृती, प्रिपरेशन ऑफ डेकोरेटिव्ह पीसेस बाय युटिलायझेशन ऑफ वेस्ट मटेरियल, शनिवारी 20/6/2026 आणि दुपारी आहे. सहावा पेपर आहे L7 पाककला कुकरी, सोमवारी 22/6/2026 दुपारीचा आहे. सातवा पेपर M3 भारतीय संगीत गायन वादन इंडियन म्युझिक्स व्होकल अँड इन्स्ट्रुमेंटल, मंगळवारी आहे 23/6/2026 दुपारी. त्याच्यानंतर आठवा पेपर M6 किंवा M6 चित्रकला व रंगकाम ड्रॉइंग अँड पेंटिंग, बुधवारी आहे 24/6/2026 दुपारी. नववा पेपर M7 कागद काम पुठ्ठा काम व पुस्तक बांधणी, पेपर वर्क कार्डबोर्ड वर्क अँड बुक बाइंडिंग, गुरुवारी आहे 25/6/2026 दुपारी. तर असं हे राज्य मंडळ पुण्यांचं आपल्याला आलेलं पत्र आहे. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पुन्हा आपण भेटूया नवीन अशा माहितीपूर्ण एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.